नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी। दौंड तालुक्यात आज केवळ विजय नाही तर कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे। वरवण पारगाव गटात डॉक्टर गायत्री विशाल खळदकर आणि वरवण नांदगाव गणात प्रदीप किसन दिवेकर यांनी विरोधकांचा दणदणीत पराभव करत भरघोस मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे। या विजयामागे रात्रंदिवस झटलेले कार्यकर्ते, घराघरात पोहोचलेला प्रचार आणि जनतेशी जोडलेला विश्वास हेच खरे शिल्पकार ठरले आहेत। निकाल जाहीर होताच दोन्ही गटांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून फटाके, ढोल ताशे, घोषणाबाजी आणि आनंदोत्सवाने परिसर दुमदुमून गेला आहे। प्रचाराच्या काळात उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावत गावोगावी जनसंवाद साधला, लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्याच परिश्रमांचं फलित आज मतपेटीतून समोर आलं आहे। या निवडणुकीत घड्याळाला मत देत मतदारांनी केवळ उमेदवारांनाच नाही तर अजित पवार यांच्या नेतृत्वावरही आपली ठाम निष्ठा व्यक्त केली आहे। अनेक कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्ट आहेत। घड्याळाला दिलेलं मत हीच अजित पवार यांना श्रद्धांजली आहे। विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉक्टर गायत्री खळदकर आणि प्रदीप दिवेकर म्हणाले, हा विजय आमचा वैयक्तिक नसून तो कार्यकर्त्यांच्या कष्टांचा, जनतेच्या विश्वासाचा आणि नेतृत्वावरच्या श्रद्धेचा आहे। न्यूज मराठीसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र रणधीर।